तर आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीला आज म्हटलं काहीतरी नवीन करावं आणि इथं आमच्या इथं कार्यक्रम पण असतो शिंगणापूरला आणि कार्यक्रम असल्यामुळं आता सगळे म्हटले चला साडी मेकअप वगैरे करूया मग ठीक आहे म्हटलं चला दत्त जयंतीला इकडे बघा तुम्ही ही दत्ताचं मंदिर आहे छोटंसं. इकडं अजून सजावट वगैरे चालली दत्ताच्या मंदिरापाशी. आतमध्ये आता तर आता आम्ही चाललो होतो दत्त जयंतीला आणि तिकडं सजावट वगैरे चालली आणि हे बघा तुम्ही किती क्यूट आहे किती क्यूट आहे. राघव हाय कर टाटा टाटा हाय किती क्यूट आहे. एकच मंदिर आहे का इथं होय. तर आता मंदिर हे धुतलंय आता त्यांचं सजावट वगैरे चालू आहे आता. तर ही आहे दत्ताचं मंदिर आणि इथं दरवर्षी मोठा कार्यक्रम असतो आणि इकडं घराच्या शेजारीच मंदिर आहे. तर अजून पण सजावट चालूच आहे फुलं वगैरे आणायची आणि सगळ्यांची अजून सजावट चालूच आहे. ह्या उंबराच्या खाली नाही दत्ताचं मंदिर आहे आणि दत्ताचं मंदिर इथं उंबराच्या खाली असल्यामुळे इथं दत्ताला खूप मानतात असं इथं इथले लोकांची मान्यता आहे. मी तर इथली नवीन आहे त्याच्यामुळे मला काही एवढं माहिती नाही. तर मग मी म्हटलं आता काहीतरी मदत करू लागावी म्हणून आता मी रांगोळी काढत बसले. तिकडं दुसऱ्या ताई पण रांगोळी काढत होत्या मी इकडं रांगोळी काढत होती. पंडित हे आल्यात आणि तुम्ही बघू शकता की किती वरपर्यंत झाड आहे ते उंबराचं. असं मंदिर आहे इथं रोज पूजा होती. तर आता पूजेसाठी फुलं वगैरे घ्यायची चाललेत आणि सगळ्या आता महिला इथं जमा झालेल्या आहेत. आता इथून पुढं पूजा सुरू होणार. आता वर्षाची सुरुवात सुरू होणार आहे. सगळ्या महिला इथं जमा झाल्या आहेत. आजी वगैरे आले. तर आज सविता काकू खूपच छान नटल्या होत्या त्यांच्यासाठी एक लाईक द्या. आणि आजी पण आज खूपच छान दिसत होती. आणि आता सुरू होत आहे आरती आणि आरतीत खूप मजा आली. तर फायनली आजचा व्हिडिओ कंप्लीट झाला आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.